दिवशी घरामध्ये जास्त काम असलं ना, दुर्वा मॅडम लवकर सुटून बसतात. कसं काय कळतं त्यांना काय माहीत. चहा घेऊन लगेच कामाला सुरुवात केली. भाकरी केल्या होत्या त्यामुळे वाटाण्याची पातळ भाजी करायची होती आणि तीच फोडणीला टाकत होते. इकडं देवांशने पाळणं आणि सायकलमध्येच आणून ठेवली होती, ती साईडला करून घेतली. घरात फरशीचं काम चालू होतं त्यामुळे घरात सगळीकडे जास्त धूळ झाली होती. कितीही झाडू मारला तरी धूळ काही हटत नव्हती. इकडे देवांश मस्त टी व्ही बघत बसला होता. कसलं टेन्शन नाही काय नाही, निवांत चाललं होतं त्याचं. आणि इकडे दुर्वाला अजून पाण्यात बसायचं होतं म्हणून रडत बसली होती. आणि हा टॉवेल तर आम्हाला बिलकुल नाही आवडत. नंतर आम्ही छान रेडी झालो, पण हसायचं काय नव्हतं आम्हाला. मग आम्ही जेवायला बसलो. मॅडम पण आमच्यासोबत बसल्या होत्या. मॅडमला म्हणलं चमचा द्या, तर मॅडम काही चमचा देत नव्हत्या, पण असं काहीतरी नाटक करत होत्या. मला ह्याची नाटकं चालू राहू दे, आपली भांडी वाट बघतात. मग लगेच किचनकडे आले आणि भांडी घासून घेतली. भांडी झाली की लगेच किचन वाटाही साफ करायला घेतला. आणि आजकाल सध्या या कामामुळे किचनमध्ये एवढी धूळ साचते की सारखं दिवसातून 2-3 वेळा तर किचन साफ करावंच लागतो. मग लगेच इकडं किचन धुवून घेतलं होता. मला जायचं होतं दूध आणायला. आजकाल आमचा चहा 4 वाजताच होतो. या लोकांना 4 वाजता चहा दिला नाही तर चहा प्यायला म्हणून बाहेर जातात आणि 2 तास गायबच होतात. त्यामुळे म्हणलं आपणच घरी चहा करून दिलेला बरा. चहा द्यायला गेले तर त्यातला एक जण गायबच होता. उशिरा येतात आणि लवकर सुट्टी करून जातात. असेच आमचे फॅमिली ब्लॉग बघण्यासाठी आज मला नक्की फॉलो करा. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.